तर रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. आजचा विषय असा आहे की भाऊ आज जाणं होतं आपल्या रोडग्यात भाऊ कुठे आपल्या काकाच्या वावरात. मग निघालो बा, आपल्या सकाळीच बोलावलं पण सकाळी आपल्या मागं थोडेसे काम होते. मग आपण चालू भाऊ 12:30 वाजता. म्हटलं चला आता काही उशीर तर झाला, पण आता तिथे गेल्यावर वाळू म्हटलं थोडंसं. मग काय भाऊ 2 गाड्या घेऊन निघालो आम्ही डायरेक्ट कुठे रोडग्यासाठी. आणि आपल्याला सोबत्या बुडारे आता आपल्यासोबत होम. आता ड्रायव्हर एवढा हेवी आहे भाऊ की पायाचं कामच नाही. त्याला म्हटलं 1 नंबर चालतं, म्हटलं गाडी लवकर घ्या, कारण तिथे बशीन म्हटलं भाऊ पंगत. मग काय आता अतून काही ओमले गाडी भाऊ उतरवता आली नाही. मग आपण गेलो पैदल, कारण की आता बसणार आहे भाऊ पंगत. म्हटलं मग चला काळजी ना, लवकर पंगत बसते, पहिले जेवणच घेऊन म्हटलं करू. काय तर काय इकडे जसं जोड आलो म्हटलं की मग ते म्हणतात किंवा बायाची पंगत आहे. मग म्हटलं श्यामले म्हटलं आरामशीर चाल, म्हटलं भाऊ पंगत उठलो का आपला आरामशीर जाण झाला पाहिजे. मग होती पोचलोत भाऊ, माणसाची पंगत बसली. मग होती आला. मग अक्षुदाला म्हटलं का बा रोडगे आहेत का बिट्टे आहेत. अक्षुदा करते रोडगे आहेत म्हणते बिट्टे आहेत. म्हटलं मग एकच नंबर काम आहे म्हटलं बा. नाहीतर बिन म्हटलं रोडगे निरा पाणीच मागतात. मग आता बिट्टे आहे मस्त जेवण होते म्हटलं. आम्ही आलो तर भाऊ नवीन पंगत बसली. म्हटलं आता यातनी काही बसायला पुरत नाही, पहिले आल्या काही ना काही वाळा लागेल ना. पहिलेच तर आपण उशीर आलो भाऊ. मग श्याम भेटला भाऊ जागीच पाणी वाळाले. मग आपण म्हटलं आता वाळून तर घेऊ, पहिले म्हटलं पोटात टाकून घेऊ काही ना काही, कारण म्हटलं ऊन तर पुरं आलं, काही कमी जास्त झालं काय करता बा. संबंध बसले पुढे जेवण करायला. म्हटलं पाहून घेऊ, पहिले करायला लागेल म्हटलं जेवण. मग बाकीचे चालते आहे ते चालतेच आहे. मग बसू म्हटलं वाळत. आता आपल्यानंतर एखादी पंगत बशीन एखादी. आता तर काही जास्त धामधूम नाही आहे, आता शांततेचाच कार्यक्रम आहे तसा तर. बिट्ट्या घे एकच नंबर मिळेल या. मग बिट्ट्या खायला जेवण केलं भाऊ. मग आखरीची एक पंगत राहिली होती. म्हटलं त्या पंक्तीला वाळून घेऊ, मग डायरेक्ट आपण घरी जाऊ म्हटलं. मग आखरीच्या पंक्तीला घेतलं भाऊ वाळून, आणि तिथून निघालो आपण डायरेक्ट घर जायसाठी. आता घर जायला गेलो तर समोर आपल्या सोबतचे चालले गेले भाऊ. मग आपण निघालो पैदल घर जायसाठी. आणि तेवढ्यात आली भाऊ विशालची गाडी. त्याला म्हटलं बा 1 नंबर काम झालं, म्हटलं आता गाडी भेटली म्हटलं, गाडीवर बसून निघालो भाऊ घर जायसाठी. तर मग आजच्यासाठी एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. आपले भाऊ काही फॉलोअर जर जास्त वाढले काही तर आपले 2K कंप्लीट होऊन जातील. मग आपल्या लवकरात लवकर 2000 फॉलोअर करून टाका. तर मग आजच्यासाठी एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.